अज्ञानाच्या मुळामध्ये भीतीचंही कारण दडलेलं असतं. कारण अज्ञानाच्या रूपामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी उघड करता येत नाहीत किंवा दिसत नाहीत. आपण जी गोष्ट दिसते ते त्याच प्रमाणामध्ये स्वीकारायला अज्ञान आपल्याला भाग पाडतं. एखाद्या गोष्टीच्या खोलवर जाऊन त्याची खरी परिस्थिती तपासून पाहण्यासाठीची बुद्धी आपल्याला समजत नाही किंवा देता येत नाही. कारण अज्ञान. या अज्ञानारूपी जर आपण राक्षसाला दूर लोटलं आणि जर ज्ञानाचा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आला तर बऱ्याचशा आपण चुकत असलेल्या गोष्टी कशा बरोबर करता येतील आणि त्या बरोबर केलेल्या गोष्टीपासून कशा प्रकारे आपल्याला सुंदर जीवन तयार करता येईल, किंवा सरळ साध्या जर रूपात बोलायचं झालं तर आपल्या येणाऱ्या दररोजच्या अडचणींवर कशा प्रकारे या ज्ञानाचा उपयोग करून मात करता येईल. ज्या अडचणी आपल्याला अज्ञानामुळे आलेल्या आहेत हे लवकर समजतं. अज्ञानामुळे अनेक लोकांचे नुकसान झालेले आपण पाहतो. कारण अज्ञानाच्या रूपामध्ये आपण काय करत आहोत हे आपल्याला समजत नाही. अनेक लोक फसवणूक करतात आपली, कारण आपण त्या गोष्टीसाठी अनभिज्ञ असतो. म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला नसतं. ती गोष्ट काय चालू आहे याबद्दल आपल्याला कळत नाही, समजत नाही आणि आपण ते जाणून घेण्याचाही प्रयत्न करत नाही. कारण त्याचा सगळ्यात मोठा दोष आपला कोणचा, तर आपण अज्ञानी असतो. म्हणून हे अज्ञान एक प्रकारे आपल्या पाठीमागे लागलेला राक्षस असतो. याला जोपर्यंत आपण दूर ढकलत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानाचा प्रकाश येणार नाही. आणि मग या ज्ञानाच्या प्रकाशामधून आपण जर चांगलं कार्यासाठी हा ज्ञानाचा प्रकाश वापरला, योग्य विवेक बुद्धीसाठी ठेवून जर हा प्रकाश वापरला तर आयुष्य सुखकर आणि सोपं होतं. संत तुकाराम महाराजांनी देखील अज्ञानाचं भय का काढून टाकलं पाहिजे आणि अज्ञानामध्ये असल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीची अडचण येऊ शकते याबद्दल भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात, ओनाम्याच्या काळे खडे मांडविले बाळे, तेची पुढे पुढे काई मग लागलिया सोयी, रज्जू सर्पा होता तो वरीची न कळता, तुका मने साचे भय नाही बागुलांचे. वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊन कशा प्रकारे अज्ञान आपला घात करतं हे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून दाखवून दिलं. संत तुकाराम महाराज काय म्हणतात की ओमानाच्या काळे खडे मांडविले बाळे. म्हणजेच काय, तर अज्ञानाच्या काळामध्ये आपण अनेक अडचणी तयार करून ठेवतो. ह्या अज्ञानामुळं अनेक सोप्या असलेल्या गोष्टी आपण अवघड करून ठेवतो किंवा न करायच्या गोष्टी आपण करून ठेवतो. आणि मग हे अज्ञानारूपी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे चालून आपल्या पुढे मोठं असं संकट बनवून येतात. मग त्यावेळेस आपण घाबरून जातो किंवा आपण गोंधळात पडतो, आपल्याला मार्ग सापडत नाही. एकतर त्या गोष्टी आपण केलेल्या अज्ञानामध्ये केलेल्या असतात. त्याच वेळेस जर आपण ज्ञानाचा उपयोग करून ती गोष्ट समजून घेतली आपण काय करत आहोत ती, तर नक्कीच आपल्याला भविष्यात त्रास नसता झाला. म्हणून ते पुढे अजून सांगतात की तेची पुढे पुढे काही मग लागली या सोयी. जसं जसं आपल्याला पुढे पुढे त्या गोष्टीचं ज्ञान होत जातं तसं आपल्याला त्या गोष्टीची माहिती होत जाते. आपल्याला सोय लागते की या गोष्टीला आपण काय करायला पाहिजे आणि आपण कुठं चुकलोत. परंतु ही जर सोय किंवा ही जर गोष्ट, ज्ञानाची गोष्ट लवकर नाही उमजली, लवकरात लवकर जर आपल्याला केलेल्या चुकीची जाणीव नाही झाली तर मात्र वेळ निघून गेलेली असते. आणि मग गेलेली निघून ही वेळ आपल्याला लवकर सुधारण्यासाठी खूप वेळ अजून परत द्यावा लागतो. कारण लवकर सुधारता येण्यासारखी ही गोष्ट नसते. पुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात, रज्जू सर्पा होता तो वरीची न कळता. जसं की अज्ञानामध्ये आपण एखादी दोरी दिसली किंवा अंधारामध्ये आपल्याला, अज्ञान म्हणजे एक प्रकारे जीवनामध्ये आलेला अंधकारच असतो आणि तो अंधकार आपल्याला ज्ञानाच्या दिव्यानं किंवा ज्ञानाच्या प्रकाशानं दूर करावा लागतो. म्हणून अंधारामध्ये किंवा अज्ञानाच्या रूपात जर आपल्याला एखादी दोरखंड दिसला, एखादी दोरी दिसली तर आपलं मन त्याला साप आहे असं मानतं आणि मग त्याला भिवून राहतं त्या सापाला. परंतु ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते की हा साप नसून ही एक दोरी आहे, एक दोरखंड आहे, निर्जीव आहे, त्यावेळेला त्या गोष्टीविषयीची भीती आपल्या मनामधून निघून जाते. म्हणून अज्ञान असू नये, जे की ज्ञान रूपाने आपण ते झाकता आलं पाहिजे आपल्याला किंवा नष्ट करता आलं पाहिजे. शेवटी संत तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे साचे भय नाही बागुलांचे. संत तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा आपल्याला या सर्व गोष्टीची जाणीव होते तेव्हा आपल्याला ह्या बाहुल्यांची किंवा बागुलबुवांचे भय वाटत नाही. कारण ही लोक आपल्याला किंवा ही संकट आपल्याला फसवू शकत नाहीत. आपल्या आयुष्यात सुद्धा रोजच्या अशाच गोष्टी असतात. आपण अनेक लोकांकडे फसवून जातो. कुणी गोड बोलून फसवतं, कुणी आपल्याला विश्वासघात करून फसवतं, कुणी पैशांचं
आमिष दाखवून फसवतं, कोणी व्यसनांच्या नादी लावून आपल्याला फसवतं. परंतु प्रत्येक वेळेस जर आपण आपल्या ज्ञानाचा दरवाजा उघडा ठेवला आणि जर प्रत्येक गोष्ट आपण ह्या ज्ञानाच्या दरवाजामधूनच शरीरामध्ये जर आपल्या घेतली, डोक्यामध्ये जर आपल्या सामावून घेतली, विचार करायला जर लागलोत, तर कोणालाही सहजासहजी आपल्याला फसवता येणार नाही. कारण आपल्याला फसवणं तेवढं सोपं राहणार नाही. हा ज्ञान आपल्याला हे प्रत्येक गोष्टीपासून सतर्क ठेवत असतो. म्हणून ह्या संत तुकाराम महाराजांनी ज्या या अभंगामधून आपल्याला शिकवण दिलेली आहे, ती शिकवण आपल्याला सध्याच्या काळात खूप मोलाची ठरते. ज्ञान जर घेतलं तरच आपलं आयुष्य प्रकाशमान होईल. जय जय रामकृष्ण हरी.